कधी-कधी असं होतं ना, की आपण एखादी गोष्ट ना नकळत का असेना पण निग्लेक्ट करतो. कसं ना कसं आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींमधून पैसे वाचवायचे असतात. सो त्यावेळेस जे ठरलेलं काम आहे ते करून घेऊया. खूप सारे बुक्स, खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स दिल्या होत्या मी. त्यांनी जर काही डिश बनवायला सुरुवात केली ना, तर किचनमध्ये थोडासा पसारा होतो. त्यामुळे बोलतात, की "इतकं काय जमा करून ठेवतेस तू?" पण नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदात असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, माझा आजचा व्हिडिओ हा पहिल्यांदा पाहत असाल, सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा एका छानशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ ना खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. कधी-कधी असं होतं ना, की आपण एखादी गोष्ट ना नकळत का असेना पण निग्लेक्ट करतो आणि त्यानंतर ती गोष्ट आहे ना खराब होऊन जाते आणि आपल्याही ते कधी-कधी लक्षात येत नाही. त्याचा मेंटेनन्स ठेवणं आपण विसरून जातो कधी-कधी. तर असंच माझ्यासोबत सुद्धा झालं होतं. मी बऱ्याचशा ब्लॉगमध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की मशीनचा क्लास केला होता मी. मशीन क्लास शिकली होती मी. थोडीशी शिलाई वगैरे आणि त्याचबरोबर ब्लाउजेससुद्धा शिकली होती मी. अगदी डिझायनिंग ब्लाउजेस शिवायला सुरुवात केली होती. परंतु सेकंड प्रेग्नन्सीनंतर ती आयडिया जी होती ती मी ड्रॉप केली कारण ते शक्य नव्हतं. सो त्यामुळे ते राहून गेलं आणि त्यानंतर बाळ लहान असल्यामुळे मला काही मशीनवरती बसता आलं नाही किंवा काही काम करता आलं नाही. त्यामुळे ना जी शिलाई मशीन होती तर तिच्याकडे ना थोडंसं निग्लेक्ट झालं आणि त्याचा परिणाम असा झाला ना, की बऱ्याचशा ठिकाणी मशीनचे जे पार्ट आहेत त्याला रस्ट पकडलं. त्यामुळे ना मला असं खूप वेगळी फिलिंग आली, की एक छान अशी गोष्ट आहे ना आपण जी मेंटेन नाही केली आणि त्याचा परिणाम असा झाला, की ती वस्तू अक्षरशः खराब होण्याच्या मार्गावरती आली. सो त्यामुळे मला ना त्याचं ना खूप जास्त रिग्रेट आहे त्या गोष्टीचं, की मी गेले दीड पावणे 2 वर्षामध्ये त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तरी त्यातल्या त्यात ठीक होतं, की मी 1-2 वेळा त्यामध्ये ऑइलिंग वगैरे केलं होतं. त्यामुळे ती थोडी बऱ्यापैकी चालत होती. तर इथे आज फायनली ना मी मुहूर्त काढला होता, की आज मी काही करून शिलाई मशीन चालू करणार आहे. त्यामुळे मी दुसऱ्या रूममधून या रूममध्ये शिफ्ट केली आणि इथे मी सुरुवात करायला स्टार्ट केली म्हणजे मशीन शिकायला चालू करायला आणि काय झालं, की अक्षरशः धागा वगैरे तुटत होता तो. कारण ते खूप दिवसानंतर मी यूज करायला सुरुवात केली होती. त्यामुळे ते व्यवस्थित होतच नव्हतं आणि त्याचं कारण असं होतं ना, की खूप दिवसापासून हे जे ब्लँकेट आहे ना, तर त्याचे कॉर्नर जे आहेत, तर ते निघाले होते. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण सगळ्या हाऊसवाईफ ज्या आहोत ते कसं ना कसं आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींमधून पैसे वाचवायचे असतात. सो हे जे ब्लँकेट मी बाहेर स्टिच करायला दिलं असतं, तर त्याला मला थोडे जास्त पैसे द्यावे लागले असते. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, आपल्या घरी मशीन आहे आपण त्याचाच यूज करूया. तर इथे मी ब्लँकेटची शिलाई करायला घेतली, पण मशीन ती इतकी दिवस बंद होती, त्यामुळे ना ती फिरतच नव्हतं ते ब्लँकेट. त्यामुळे मग मी ती आयडिया ड्रॉप केली आणि म्हटलं ठीक आहे, आपण एखादा ना कपडा स्टिच करून बघूया. त्याच्यावरती थोडंसं चालवून तिला रेग्युलर करूया मशीनला थोडं स्मूथ करूया. त्यानंतर मग ब्लँकेट स्टिच करायला घेऊया. तर इथे बघता एक कपड्याचा तुकडा घेतला होता मी आणि तो चारी बाजूनी स्टिच करून घेतला. म्हणजे किचन टॉवेल बनवण्याचा माझा ॲक्च्युली प्लॅनिंग होता. तर किचन टॉवेल जसं असतो की स्क्वेअर शेपमध्ये, तर मी हा जो शेप होता ना, त्या शेपमध्ये स्टिच केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता एक छान असा किचन टॉवेलसुद्धा स्टिच झालेला होता, जो मी किचनमध्ये यूज करू शकते कोणत्याही गोष्टीला. आणि याचा एक चांगला परिणाम झाला, की मशीन थोडीशी माझी स्मूथ व्हायला सुरुवात झाली. तर यापुढे आता मी मशीनची खूप जास्त काळजी घेणार आहे आणि वेळोवेळी त्याला ऑइलिंग करणं किंवा काही गोष्टी आता करणार आहे. त्यानंतर इथे मग मी फायनली ब्लँकेट जे आहे ते स्टिच करायला घेतलं आणि त्याचे कॉर्नर आहेत ना, बरेच निघाले होते आणि खूप दिवसापासून हात शिलाई केली होती, पण ती हात शिलाई पण व्यवस्थित राहत नव्हती. सतत ती निघत होती. त्यामुळे फायनली आज मी त्याला स्टिच करायला घेतलं होतं आणि ते तुम्ही बघू शकता. मी स्टिचिंग करायला चालू आणि मलासुद्धा ना खूप दिवसानंतर मशीनवरती बसल्यानंतर थोडंसं लेग पेनसुद्धा होत होता मला थोडं म्हणजे ते पॅन्डल जो असतो मशीनचा तर तो थोडंसं मला स्मूथली हँडल करायला थोडं डिफिकल्ट जात होतं कारण मीच ऑलरेडी खूप दिवसानंतर बसले होते. त्यानंतर इथे इव्हनिंगचा टाईम होता. ॲक्च्युली मी 4:30च्या दरम्यानही चालू केलं होतं. त्यानंतर इथे 5:30 वाजता प्रज्ञेला स्कूलमधून आणायला जायचं होतं. तर मग त्यावेळेला मी ते ब्लँकेट इनकम्प्लीट ठेवून त्याला स्कूलमधून आणायला गेले.
त्यानंतर तो स्कूलमधून आला, त्याला थोडंसं दूध वगैरे गरम करून दिलं. त्यानंतर पुन्हा मी इथे वरती बाल्कनीत आले आणि म्हटलं चला आपण कपडे वगैरे सगळे वाळलेले आहेत ते काढून घेऊया, कारण जास्त संध्याकाळपर्यंत कपडे ठेवले ना तर मुंग्या वगैरे सुद्धा लागतात कधी-कधी आणि मग ते रात्र झाल्यानंतर ना काढायला सुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे म्हटलं चला आपली हा वेळेस जे ठरलेलं काम आहे ते करून घेऊया. आणि लोलो आणि लोलोचे पप्पा म्हणजे मिस्टर दोघंही खाली झोपले होते. त्यामुळे माझी कामं वरती इथे चालू होती. तर मी कपडे वगैरे सगळे होते ते काढून घेतले आणि ते बाल्कनीत उभे होते. तर शेजारची जी लहान मुलगी आहे, तर ती मला बाय बाय टाटा सगळं करत होती. तर मी सुद्धा तिला रिॲक्ट करत होती आणि इतकी प्रचंड हवा सुटली होती ना सांगू, की दरवाजा राहतच नव्हता स्टेबल. सतत तो दरवाजाला लागत होता. आणि त्यानंतर ना इथे मी म्हटलं ब्लँकेटचं थोडंसं आपण नंतर करूया उरलेलं काम. कारण मला थोडंसं ना खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं, की ही जी बॅग आहे तर ह्यामध्ये मी खूप सारे बुक्स स्टोअर करून ठेवले होते. तर त्यामध्ये माझे काही डॉक्युमेंट्ससुद्धा होते जे मला भेटत नव्हते, सापडत नव्हते ॲक्च्युली. तर माझ्या डोक्यात आलं, की कदाचित ह्याच्यामध्ये ते डॉक्युमेंट असतील. त्यामुळे म्हटलं चला आता फायनली आपण वरती आलेलो आहोत. तर ही बॅग जी आहे ती ओपन करून बघूया. तर मी ती बॅग ओपन केली आणि मला ना ते डॉक्युमेंट जे आहेत ते सापडले. त्याचबरोबर प्रज्ञेचे जे लहानपणाचे सगळे सर्टिफिकेट्स, मेडल्स, अगदी प्ले स्कूलपासून त्या सगळ्या गोष्टी त्याच्या होत्या ना, तर त्यासुद्धा मी याच्यामध्ये ठेवल्या होत्या. तर त्यासुद्धा मी काढल्या आणि म्हटलं चला आपण त्या डॉक्युमेंट्सला सुद्धा ना सगळं फायनली एक छान असं लूक देऊया. एक छान असं म्हणजे काय म्हणतात त्याला अरेंज करून ठेवूया, ऑर्गनाइज करून ठेवूया आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेन. आज तरी हे करणार नाही आहे, पण जेव्हा करेन तेव्हा नक्की शेअर करेन, की माझ्या डोक्यात काय चाललेलं आहे. आणि इथे तुम्ही बघताय खूप सारे बुक्स, खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स दिल्या होत्या मी. जसं की तलाठी एक्झाम, त्यानंतर MPSCची एक्झाम दिली होती, पोस्टाच्या, बँकेच्या खूप साऱ्या. त्यामुळे ना इतके सारे बुक्स माझ्याकडे जमा झाले होते. तर अजूनही आहेत. तर या बॅगेमध्ये जे नवीन बुक्स होते ना सगळे लास्ट आता मी तलाठीची एक्झाम दिली होती, तर त्यासाठी पर्चेस केले होते आणि खूप रिग्रेट होत होतं त्या गोष्टीसाठी, की खूप सारी मेहनत केली पण कधीही कुठेही चान्स असा लागला नाही मला. असो, जी गोष्ट नाही करता आली, पण जी गोष्ट आपण सध्या करतोय, ती बेटर करण्याचा आपण प्रयत्न करूया इथे. आणि जो काही वेळ आपल्याला मिळतो ना असा, तर त्याचा उपयोग करायला आपण शिकूया. त्यानंतर इथे मिस्टर उठले होते आणि त्यांना चहा पाहिजे होता. सो मी आली खाली, तर ते म्हणायला लागले, की मीच बनवतो चहा. त्यानेच ॲक्च्युली चहा ठेवला आणि असं जेव्हा घरी वगैरे असतात ना ते, तर त्यांचं असतं, की मी संध्याकाळचा चहा बनवणार. तर मी सुद्धा त्यांना करून देते. मी जास्त सहसा त्यांना किचनमध्ये जाऊन देत नाही. कारण त्यांनी जर काही डिश बनवायला सुरुवात केली ना, तर किचनमध्ये थोडासा पसारा होतो. त्यामुळे ते मला आवडत नाही. त्यामुळे मी कधी-कधी त्यांना अव्हॉइड करते. पण कधी-कधी त्यांनाही इच्छा होते, तर मी म्हटलं ठीक आहे. आणि असं थोडंसं बॉन्डिंग आपलं असलं पाहिजे दोघांचंही, की थोडं किचनमध्ये त्यांनीही सुद्धा वावर केला पाहिजे, आपणही केला पाहिजे. तुमचं काय मत आहे याबद्दल मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि त्याने चहा वगैरे ओतला. त्यानंतर त्याला जास्त झाला चहा. मग त्याने पुन्हा कमी केला आणि त्या म्हणायला लागले, की "तू घे जास्त." तर मी सुद्धा संध्याकाळचा चहा जास्त घेत नाही. ॲक्च्युली आता घरी राहिल्यापासूनच सवय झाली. ऑफिसला जी संध्याकाळी इव्हनिंगचा चहा असायचा, तर त्याची ती सवय झाली होती. त्यामुळे मग ते घेणं चालूच झालं माझं. नंतर इथे चहा वगैरे घेतला आणि नाश्ता घेऊन मग आम्ही छान असा नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मी पुन्हा वरती आले आणि जे ब्लँकेट इनकम्प्लीट झालं होतं ते फायनली स्टिच केलेलं आहे आणि त्याचा लूक असा आहे बघा. चारही साईडने जे आहे ते छान असं स्टिच झालेलं आहे आणि त्याचं समाधान जे होतं ना मला, ते खूप वेगळंच मिळालं. कारण मी पैसेसुद्धा बचत केले होते आणि छान असं ब्लँकेट जे आहे ते पूर्वच झालं होतं. थोडंसं फिनिशिंग इकडे-तिकडे होतं, पण ठीक आहे. बाहेर जरी दिलं असतं मी तरी त्या इतकं तेवढंच फिनिशिंग आलं असतं, इतकं काही झालं नसतं त्याला वेगळं असं लूक. सो आणि हे ब्लँकेट मला युजेबल ठरलं पुन्हा यूज करण्यासाठी अनेक वर्ष आणि ऑलरेडी आम्ही 5-6 वर्षापासून ते वापरत आहोत. तर इथे ना एक स्पून होल्डर जो होता, तो मी पेंट करून ठेवला होता आणि त्याला फायनली आज लूक द्यायचा विचार केला होता. तर इथे बघू शकता हा एक गुलाबजामचा टीन डब्बा आहे. म्हणजे जे डब्बा येतो ना टीनचा, तर तो डब्बा आहे आणि मी कोणतीही गोष्ट आहे ना अजिबात फेकत नाही. प्रत्येक गोष्टीचा ना काही ना काही रियूज करण्याचा मी सतत प्रयत्न करत असते. कारण मला ना इनोव्हेटिव्ह आयडियाज आवडतात, क्राफ्टिंग करायला आवडतं आणि जुन्या गोष्टींपासून नवीन काहीतरी तयार करता येईल आणि ते यूज करता येईल असं मला खूप डोक्यात मजा असतं.
त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट साठवून ठेवत असते. माझे मिस्टरसुद्धा मला कधी-कधी बोलतात, की "इतकं काय जमा करून ठेवतेस तू?" पण मला ना असं नाही टाकावंसं वाटत आणि तुम्हीसुद्धा ॲग्री असाल या गोष्टीला. सो तुम्हीसुद्धा या गोष्टीला नक्कीच ॲग्री असाल, की आपण ज्या हाऊसवाईफ आहोत ना, तर प्रत्येक गोष्टीचा यूज करतो आणि इथे ना ब्लॅक कलर केला होता मी. जो माझ्याकडे कलर होता ना ब्लॅक अवेलेबल, तर तोच केला होता. त्यामुळे इथे थोडंसं ना लूक मला दुसरा काही देता आला नाही. तर मी सिम्पली त्याला इयरबड्सने डॉट करून पेंट केला छान असा आणि सुकायला ठेवून दिला. त्यानंतर हा जो टायमिंग असतो ना माझा इव्हनिंगचा वगैरे, तर बऱ्यापैकी जेवण वगैरे आवरलेलं असतं आणि आज तर मिस्टर घरी होते. त्यामुळे बरीचशी कामं माझी आवरली होती. कारण मुलाला ते सांभाळायला होते. त्यामुळे मी बरीचशी कामं आवरून घेतली होती. तर इथे माझं दिवसाचा जो खर्च वगैरे असतो, तर मी 2 दिवसापासून काही खर्च लिहिला नव्हता. कारण कालचा आणि आजचा दिवस दोन्हीही आमचे बिझी गेले होते. कारण सध्या लोलोच्या ॲडमिशनचं चाललेलं आहे. त्यामुळे थोडासा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे व्हिडिओसुद्धा येत नाही आहेत. तर ते सगळं मी लिहून घेतलं. त्याचबरोबर माझं काही दुसऱ्या गोष्टी होत्या मॅनेज करायच्या. जसं शूटिंगचं काही शेड्यूल किंवा जेवणाचं वगैरे काही दुसऱ्या दिवशीचं, तिसऱ्या दिवशीचं बनवायचं, तर ते सगळं मी करून घेतलं इथे आणि हा छान टाईम आहे युटिलाइज करण्याचा. त्यानंतर ना इथे मी जे स्पून होल्डर बनवतो, तर त्याला मी इथे ट्रान्सपरंट जी नेल पॉलिश आहे, तर ती लावून घेणार, जेणेकरून पाण्यात वगैरे जर ओलं झालं ना, तर ते खराब होणार नाही. तुम्ही रेझिनसुद्धा लावू शकता. तर इथे रेझिन आहे, त्यामुळे मी ट्रान्सपरंट नेल पेंट लावलेली आहे. आणि खूप छान असा माझा स्पून होल्डर झालेला आहे विदाऊट एनी कॉस्ट, जे घरात अवेलेबल होतं. तर त्याच्यानेच छान असं डेकोरेट केलेलं. तुम्हीसुद्धा अशा ना वेगवेगळ्या आयडिया ट्राय करत राहा आणि मी सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत राहीन. असं छान स्पून होल्डर माझं तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारे ना हाऊसवाईफ प्रत्येक गोष्टीचा यूज करते आणि वेळेचासुद्धा. तर मी सुद्धा इव्हनिंगपासूनचा वेळेचा ना यूज केला. कारण सकाळपासूनचा खूप माझा दिवस आहे ना तो बिझी गेला. त्यानंतर इव्हनिंगला मी फ्री होते, त्यामुळे तो मी असा वेळ युटिलाइज केला. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजची एखादी आयडिया जरी आवडली असेल, व्हिडिओमधलं काही जरी आवडलं असेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही लाईक करता ना, तर मला खरंच कळतं की मी काहीतरी छान करते किंवा वेगळं करते आणि मलासुद्धा खूप प्रोत्साहन मिळतं आणखीन छान-छान काय-काय तुमच्यासोबत शेअर करण्याचा. आणि मी काही वेगळं करत नाही, कारण बऱ्याचदा हाऊसवाईफने ह्या सगळ्या गोष्टी करतच असतात. फक्त ज्या नवीन आहेत, ज्यांना काही गोष्टी माहिती नसतात किंवा थोडंफार आयडियाज या गोष्टीतून मिळतात, म्हणून हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. चला पुन्हा एक छानशा ब्लॉगसहित पुन्हा हजर राहते.